हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST-CETच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. MST-CET एक्झाम जे की इथं संपलेली आहे, बट MST-CETची परीक्षा आता पुन्हा होणार आहे. आता ही जी पुन्हा होणारी MST-CETची परीक्षा आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांची होणार आहे, तर त्याबद्दल आपल्याला खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. पहा, खूपच महत्त्वाचं आहे, कारण की पाहू शकता असं पहिल्यांदा आपण म्हणू शकतो होत आहे की CETचा पेपर असा पुन्हा घेतला जाणार आहे. ओके, तर कोणत्या विद्यार्थ्यांचा घेतला जाणार आहे, तुम्हाला सुद्धा पुन्हा द्यायचा आहे का, ते तुम्ही इथं पाहून जायचं आहे. ठीक आहे, पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा पुढे, कारण की हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, तर पहा, सगळ्यात पहिले हा जो MST-CETचा पेपर आहे, तो पेपर जवळपास 28,000 विद्यार्थ्यांचा पुन्हा होणार आहे. ओके, म्हणजे 28,000 विद्यार्थ्यांची MST-CET पुन्हा होणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये कोण कोण येणार आहेत विद्यार्थी, तुम्ही येणार आहे का, तर पहा, यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि लेटेस्टवाली एकदम अपडेट आहे. मे महिन्यामध्ये मी तुम्हाला इथं सांगत आहे, पाहू शकता की मॅथ्सचे 21 प्रश्न चुकीचे दिल्याने CET सेलचा निर्णय. मॅथ्सच्या पेपरचे 21 प्रश्न चुकीचे दिले, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पेपर इथं पुन्हा होणार आहे. मग कोणते विद्यार्थी आहेत त्यामध्ये, चला आपण पाहूया. तर पहा की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 28,837 विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली MST-CET परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय इथं घेतला आहे. ओके, तर पाहू शकता पुन्हा घेण्याचा निर्णय तर घेतला आहे. ठीक आहे, मात्र पहा की गत रविवारी घेतलेल्या परीक्षेत तब्बल, म्हणजेच गेलेला आता रविवार होता, तर त्या रविवारी झालेली MST-CETची परीक्षा, त्यामध्ये पाहू शकता तब्बल 21 प्रश्न चुकीचे दिल्याचा पर्याय समोर आल्यानंतर CET सेलने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही परीक्षा, लक्षात ठेवा, ही जी आता परीक्षा आहे पुन्हा, तर ती होणार आहे कधी, तर 5 मे रोजी होणार आहे. ठीक आहे, 5 मेला ही परीक्षा तुमची होणार आहे. जे विद्यार्थ्यांनी इथं, आता मी व्हिडिओ बनवत आहे इथं 2 मेला, 2 मेच्या अगोदर जो रविवार वगैरे गेलेला आहे, तर त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी दिले आहेत CET, तर त्यांचे 21 प्रश्न इथं चुकीचे होते मॅथ्सचे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमची परीक्षा इथं पुन्हा होणार आहे. कधी होणार आहे, तर ही होणार आहे 5 मेला. ठीक आहे, 5 मेला होणार आहे. मग कशी होणार आहे, कुठं होणार आहे, पहा. तर PCM ग्रुपच्या परीक्षेचा रविवार शेवटचा, ओके, म्हणजे शेवटचा जो पेपर होता रविवार, ओके, शेवटचा रविवार जो होता, तर त्यामध्ये पाहू शकता पेपर होता त्या दिवशी, तर त्यामध्ये इंग्रजी भाषेत दिलेल्या विद्यार्थ्यांचा गणिताच्या प्रश्नपत्रिकेत 21 प्रश्न चुकीचे आले होते. त्याबाबत तक्रारी आल्यानंतर CET सेलने केलेल्या पडताळणीत पेपर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून भाषांतरांवेळी चूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमची इथं परीक्षा पुन्हा होणार आहे 5 मेला, जो की एकदम शेवटचा पेपर होता तुमचा PCM ग्रुपच्या परीक्षेचा रविवार शेवटचा पेपर होता. म्हणजे शेवटचा पेपर ज्यांचा होता ना, तर त्यांचा इथं मी सांगत आहे PCM ग्रुपचं, तर त्यांना इथं पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. आता तुम्हाला हा पेपर पुन्हा द्यायचा आहे कोणाला, तर तुम्हाला इथं ना SMS येणार आहे, ओके, किंवा तुम्हाला इथं मेल येणार आहे तुमच्या ईमेल ID वरती, जो तुम्ही दिला होता MST-CET रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना. त्याच्यावरती तुम्ही मेल ID चेक करायचा. जर तुम्ही शेवटचा पेपर दिला असेल तर PCM ग्रुपचा, तर त्या विद्यार्थ्यांनी मेल चेक करायचा, SMS चेक करायचा. त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. ओके, तारीख वगैरे सर्व, कुठं एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं त्यामध्ये येणार आहे सर्व, तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. ओके, मेल तुम्ही चेक करायचा. ओके, 5 तारखेला तुमची इथं पुन्हा परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच इम्पॉर्टंट अपडेट होती MST-CETच्या विद्यार्थ्यांसाठी. हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा, कारण की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.